फ्रेंड्स, आज आपण राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकचं रिव्हिजन करूया. ओके. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी संकल्पना कोणत्या आहेत? GDP आणि GNP. GDP म्हणजे काय, तर एका वर्षामध्ये देशाच्या सीमेअंतर्गत जेवढ्या वस्तू व सेवा निर्माण होतात त्यांच्या किमतीची बेरीज करणे म्हणजे GDP. ओके. पण देशाच्या सीमेअंतर्गत जेवढ्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्यांच्या किमतीची बेरीज म्हणजे आपण GDP आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आणि GNP बघा, GNP म्हणजे देशाच्या नागरिकांनी मिळवलेलं उत्पन्न. ओके. देशाच्या नागरिकांनी मिळवलेलं उत्पन्न म्हणजे GNP होय. GDP मध्ये वस्तू व सेवांची किंमत असते. यामध्ये भारताच्या सीमेअंतर्गत मग ते भारतीय असो की परकीय असो त्यांचं सर्वांचं उत्पन्न इन्क्लूड केलं असतं. ओके. एखाद्या देशाची अंतर्गत शक्ती पण दाखवलेली असते. आणि GDP मुळे अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होतं. ओके. संख्यात्मक होतं. यातून घसारा वजा केल्यास NDP प्राप्त होतं, आपल्याला नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट प्राप्त होतो जर घसारा वजा केला तर. GDP मायनस घसारा इज इक्वल टू NDP. आणि GNP मध्ये बघा, देशाच्या नागरिकांनी जे मिळवलेलं उत्पन्न असतं ते म्हणजे GNP, फक्त देशांच्या नागरिकांनी. आता GNP बरोबर GDP प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. ओके. काय फॉर्म्युला तयार होतो GNPचा? हे बघा, GNPचा फॉर्म्युला काय होतो? GDP प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. ओके. आता एक्सपोर्ट म्हणजे स्वकीयांनी परदेशामध्ये जे कमवलेलं उत्पन्न असतं, ते एक्सपोर्टमध्ये. यामध्ये व्यापार शेष, व्याज प्राप्ती, येणाऱ्यांनी पाठवलेले उत्पन्न. ओके. म्हणजे थोडक्यामध्ये काय, तर कोणत्याही प्रकारचं जे एनी असतं आपल्या देशामधलं ते म्हणजे एक्सपोर्ट. आणि इम्पोर्ट म्हणजे काय असतं? परक्यांनी आपल्या देशात कमावलेलं उत्पन्न. ओके. व्यापार तूट, व्याज, देयता, परक्यांनी आपल्या देशामध्ये कमवलेलं उत्पन्न मायदेशी पाठवलेलं असतं, त्याला म्हणतात इम्पोर्ट. थोडक्यात म्हणजे देणी म्हणजे इम्पोर्ट आणि एनी म्हणजे एक्सपोर्ट येतं. ओके. आणि या GNP मध्ये काय, बहिर्गत शक्ती दर्शवली जाते. ओके. GDP मध्ये काय होती? अंतर्गत शक्ती दाखवली जात होती. आणि GNP म्हणलं तर बहिर्गत शक्ती येते. गुणात्मक आकलन होते यामध्ये GNP मध्ये. आणि GDP मध्ये संख्यात्मक आकलन होतं. ओके. आता यातून जर घसारा वजा केल्यास आपल्याला NNP प्राप्त होते. म्हणजे GNP मायनस घसारा इज इक्वल टू नेट NNP. ओके. NNP म्हणजे काय? नॅशनल नेट प्रोडक्ट. ओके. आता NNP हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची सर्वात प्रभावी संकल्पना आहे. कारण काय, तर घसाऱ्याचा परिणाम यावर होत नाही. NNP मध्ये निव्वळ उत्पन्न दाखवलं जातं. ओके. परक्यांनी सर्व देणी जे असतात ते वजा करून फक्त उत्पन्न दाखवलं असतं. जर एक्सपोर्ट हा M म्हणजेच इम्पोर्टपेक्षा जास्त असेल तर GDP हा कधीही लहान असतो GNP पेक्षा. ओके. GDP इज लेस दॅन GNP. याचा अर्थ भारताला जास्त उत्पन्न परदेशातून प्राप्त होत असतं. पण सध्या भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे GDP मोठी आहे GNP पेक्षा असं चित्र दाखवतं. GDP हे मोठं आहे GNP पेक्षा. 2011 ते 12 बेस इयर यामध्ये बदल झाल्यापासून काय काय घडलं, तर नवीन पद्धतीनुसार GDP हा कॉन्स्टंट मार्केट प्राईसला मोजला जातो. पूर्वी कॉन्स्टंट फॅक्टर कॉस्टला मोजला जायचा. ओके. आता GDP काय, तर कॉन्स्टंट मार्केट प्राईसला मोजला जातो. तर अगोदर फॅक्टर कॉस्टला मोजला जायचा. IMF देखील कॉन्स्टंट मार्केट प्राईसलाच मोजते. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर काय होतं, तर अप्रत्यक्ष कर वाढवले आणि अनुदान मात्र कमी केले तर GDP वाढू शकत असतं. ओके. आता राष्ट्रीय उत्पन्न समिती सरकारी पातळीवर राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी भारताची पहिली समिती होती. स्थापना झाली होती 4 ऑगस्ट 1949ला. आणि अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय उत्पन्न समितीचे? PC महालनोबिस. स्थापना 49 मध्ये झाली आणि अध्यक्ष PC महालनोबिस. सदस्य होते DR गाडगीळ आणि VKRV राव. ओके. पहिला अहवाल यांनी 1951 मध्ये जाहीर केला होता. यामध्ये 1948 ते 49 आकडेवारी जाहीर केली होती. आणि शेवटचा अहवाल जो होता तो 1954 मध्ये. आणि आधारभूत वर्ष काय मानलं होतं? 1948-49. ओके. PC महालनोबिस यांनी जे अहवाल सादर केला त्यासाठी आधारभूत वर्ष त्यांनी 1948 आणि 49 या दरम्यानचं मानलं होतं. शिफारशी यांनी काय केल्या होत्या, तर या समितीच्या शिफारशीवरून NSS 1950 मध्ये स्थापन झालं होतं. 1954 मध्ये CSO ची स्थापना करण्यात आली होती. 1954 मध्ये समितीने भारतीय राष्ट्रीय उत्पन्न 8,650 कोटी रुपये व दरडोई उत्पन्न हे 246.90 रुपये असल्याचा अंदाज मांडला होता. या समितीचे उत्पन्न मोजताना निव्वळ उत्पादन पद्धत व निव्वळ उत्पन्न पद्धतीचा वापर केला. ओके. या समितीने नाही का, जेव्हा उत्पन्न मोजलं तेव्हा निव्वळ उत्पादन पद्धत आणि निव्वळ उत्पन्न पद्धतीचा वापर केला, हे लक्षात ठेवूया. आणि
NSS म्हणजे काय तर नॅशनल सॅम्पल सर्वे आणि CSO म्हणजे काय होतं तर सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप व्यक्ती पातळीवर केले जातं. सर्वात पहिल्यांदा दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप व्यक्ती पातळीवरती 1867 ते 68 मध्ये मोजले होते. त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी रुपये व दरडोई उत्पन्न 20 रुपये सांगितलं होतं. विल्यम डिग्बी यांनी 17 रुपये सांगितलं होतं. 390 कोटी रुपये राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न 17 रुपये सांगितलं होतं आणि राष्ट्रीय उत्पन्न 390 कोटी. फिंडले शिरास यांनी 80 रुपये सांगितलं होतं दरडोई उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्न 1942 कोटी रुपये सांगलं होतं. VKRV राव यांनी 78 रुपये दरडोई उत्पन्न सांगितलं आणि राष्ट्रीय उत्पन्न 2301 कोटी रुपये सांगलं होतं. ओके, आजपर्यंत फक्त दादाभाई नौरोजी यांच्याच आकडेवारीवर प्रश्न विचारण्यात आले आहेत, पण बाकीच्या आकडेवारीवरती आतापर्यंत क्वेश्चन आले नाही, तर तरी पण संदर्भाचं आपण लक्षात ठेवूया. ओके, सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय अस्तित्वात कधी आलं होते? 15 ऑक्टोबर 1999 मध्ये. 2 विभागामध्ये कार्यरत आहे, सांख्यिकी विभाग आणि कार्यक्रम कार्यान्वयन विभाग. ओके, सांख्यिकी विभागामध्ये यालाच आपण राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय असं म्हणतो. या अंतर्गत 2 कार्यालय मोडतात. ते 2 कार्यालय कोणती? CSO आणि NSSO. CSO म्हणजे काय? सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन 1954 मध्ये स्थापन झालं होतं आणि NSSO. ओके, आता कार्यक्रम कार्यान्वयन विभागामध्ये 3 योजना आहेत. एक आहे 20 कलमी कार्यक्रम, दुसरा पायाभूत सुविधा, ओके, पायाभूत सुविधा देखरेख, आणि तिसरा आहे तो खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम. NSC म्हणजे काय? ते नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन येतं, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटसाठीचं. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये केवळ घटक उत्पन्नाचा विचार केला जातो, तर गैर घटक उत्पन्नाचा केला जात नाही. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये केवळ अंतिम वस्तूंच्या किमतीचाच गणना केली जाते, मध्यवर्ती वस्तूंच्या किमती वगळल्या जातात यामधून. आता आपण CSO आणि NSSO बद्दल थोडक्यामध्ये पाहूया. तर CSO म्हणजे काय सांगितलं? सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस आहे आणि NSSO काय? नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस. आता हे CSO राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारशीवरून 1954 मध्ये CSOची स्थापना केली होती आणि या CSOचं मुख्यालय कुठे? दिल्लीमध्ये येतं. प्रमुख कार्य काय? तर राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणे. राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे राष्ट्रीय लेखा सांख्यिकी 1978 या नावाने प्रकाशित केलं होतं 1978 मध्ये. CSO आधारभूत वर्ष घोषित करत असतं आणि CSO मार्फत विविध आकडेवारी पण प्रकाशित केली जाते. आता NSSO बद्दल बघायचं म्हटलं तर NSSO राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या NICच्या शिफारशीवरून झालं होतं. 1950 मध्ये NSS स्थापन झालं होतं. 1970 मध्ये NSSची पुनर्रचना केली आणि NSSO करण्यात आलं होतं. NSSO बेरोजगारी आकडेवारीही जाहीर करत असते. ओके, बेरोजगारीची आकडेवारी पण NSSO जाहीर करतं. NSSO मार्फत सर्वेक्षण नावाचं एक बाय इयरली द्विवार्षिक जर्नल प्रकाशित केलं जात असतं. ओके, NSSO सोबतच. आता पाहू आपण राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन NSC. स्थापना झाली होती 2000 मध्ये C रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांनी अहवाल जाहीर केला होता 2001 मध्ये. शिफारशी काय होत्या या आयोगाच्या? NSCच्या सर्व सांख्यिकी विषय आकडेवारीचे घडामोडीचे सुसूत्रीकरण करण्यासाठी एक कायमस्वरूपी आयोगाची स्थापना करण्यात यावी आणि त्याचनुसार 12 जुलै 2006 मध्ये एक कायमस्वरूपी NSCची स्थापना केली होती प्राध्यापक सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली. ओके, आणि यांचे अध्यक्ष होते अंशकालीन अध्यक्ष म्हणून कार्य करतात आणि त्यांची पदावधी किती असतो? 3 वर्षाचा किंवा वयाच्या 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत. सध्या अध्यक्ष कोण आहेत? तर राधा विनोद बर्मन. हे 4 मे 2016 पासून येतात, राधा विनोद बर्मन. आता आधारभूत वर्षाबद्दल बघू. जे वर्ष किमतीच्या दृष्टीने सामान्य वर्ष किंवा स्थिर किंमत असते असेच वर्ष आपण आधारभूत वर्ष म्हणून CSO घोषित करतो. ओके, ज्या वर्षामध्ये ते का सर्व म्हणजे किमती कशा असतात? स्थिर असतात, त्या जास्त बदलत नाही त्या किमती, त्या वर्षाला आपण काय म्हणतो? आधारभूत वर्ष असे म्हणतो. CSOने जाहीर केलेले आतापर्यंतचे आधारभूत वर्ष कोणते आहेत? तर 1948-49 मध्ये पहिलं आधारभूत वर्ष होतं, नंतर 1960-61 मानलं, नंतर 1970-71 मध्ये, नंतर 1980-81, 93-94, 1999-2000 आणि 2004-05, अजून एक आहे 2011-12. 2004-05 जे होतं ते अभिजित सेनगुप्ता कार्यदलाच्या शिफारशीवरून मानण्यात आलं होतं. 2010 पासून 2004-05 हे वर्ष बेस इयर मानलं होतं. ओके, आणि 2011-12 हे आताची 8वी शृंखला बेस इयर आहे. 2011-12च आता सध्याचे आपण मानतो ते. आणि 2011-12 आपण के सुंदरमन यांच्या सल्लागार समितीच्या शिफारशीवरून 2015 पासून घेतलेला आहे. 2011-12 हे बेस इयर म्हणून. ओके, वास्तविक आता IIP इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन 2011-12. WPI साठी कोणतं आहे बेस इयर? तर IIP कोणतं बेस इयर मानतं? 2011-12.
WPI होलसेल प्राईस इंडेक्स कोणतं बेस इयर मानतं? 2011-12. आणि GDPचं आधारभूत वर्ष कोणतं आहे? 2011-12. ओके. IIP, WPI आणि GDPI यांचं आधारभूत वर्ष 2011-12 आहे. वास्तविक पाहता GDPची गणना करण्यासाठी आधारभूत वर्ष व स्थिर किमतीची संकल्पना वापरली जाते. आधारभूत वर्षाचा किंमत निर्देशांक 100 इतका मानला जातो. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवूया. आधारभूत वर्षाचा किंमत निर्देशांक किती? 100 मानला जातो. सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाने 2017-18 मध्ये नवीन आधारभूत वर्ष स्वीकारण्यास शिफारस केली होती. ओके, 2017-18 हे, पण 2019-20 मध्ये ते लागू होईल असं म्हणलं, म्हणजे लागू झालेलं असेल. सध्या GDPच्या गणनेसाठी भारतात वेगवेगळ्या क्षेत्रासाठी 4 पद्धतीचा वापर केला जातो. उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत आणि वस्तू प्रवाह पद्धत. यावरती आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे बघा आयोगाने एकदा. उत्पादन पद्धत बाजारभावाला मोजली जाते आणि उत्पन्न पद्धती घटक किमतीला मोजली जाते. उत्पादन पद्धत म्हणलं तर वापर कुठे आपण म्हटलं? कृषी व उद्योग क्षेत्रासाठी केला जातो. आणि ही पद्धत कशी आहे? उत्पादन पद्धत प्रत्यक्ष पद्धत आहे आणि ती फक्त बाजारभावाला मोजली जाते. आणि उत्पन्न पद्धत म्हणलं तर सेवा क्षेत्रासाठी वापर केला जातो. ती ही अप्रत्यक्ष पद्धती, ती उत्पन्न पद्धत आणि घटक किमतीला मोजली जाते. ओके, उत्पादन पद्धतीलाच आपण काय म्हणतो? व्हॅल्यू ॲडेड मेथड म्हणतो. ओके, या पद्धतीमध्ये देशात एका वर्षामध्ये तयार झालेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची अंतिम बेरीज असते. म्हणजेच त्या वस्तू व किमतीचा मूल्यवर्धितावर मोजली जाते, म्हणून ती काय म्हणतात? तिला आपण मूल्यवर्धित किंमत असं म्हणतो. ओके, उत्पादन पद्धती प्रत्यक्ष मूल्यवर्धित असल्याने ती सर्वोत्तम ठरते. उत्पादन पद्धती सर्वोत्तम ठरते कारण का ती प्रत्यक्ष आहे, डायरेक्ट अँड व्हॅल्यू ॲडेड आहे. राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949 ची निव्वळ उत्पादन पद्धत व निव्वळ उत्पन्न पद्धतीचा वापर करते. राष्ट्रीय उत्पन्न समिती कशाचा वापर करते? 1949 ची जी होती राष्ट्रीय उत्पन्न समिती, ती निव्वळ उत्पादन पद्धत आणि निव्वळ उत्पन्न पद्धत या 2 पद्धतीचा ती वापर करते. ओके, हा पण पॉईंट लक्षात ठेवूया. या टॉपिकमध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये बघा GDP GNP म्हणजे काय हे कन्सेप्ट लक्षात ठेवावी लागेल आपल्याला. अजून नाही का कोणती पद्धत कोण वापरतं ते पण पॉईंट महत्त्वाचे आहेत. ओके, CSO काय जाहीर करतं? NSSO कशासाठी आहे? अजून आधारभूत वर्ष कोणती आहेत आणि कोणाच्या शिफारशीवरून ती घेण्यात आली आहेत? ह्या पॉईंट पण लक्षात ठेवावे लागतील. आणि लास्ट जे पॉईंट बघितले आपण उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत, त्या पण पद्धती लक्षात ठेवावे लागतील. ओके फ्रेंड्स, थँक्यू.